नमस्कार साहित्य उत्सव. मी रेश्मा. पहिल्या आणि दुसऱ्या औद्योगिक क्रांतीने माणसाचं जीवन सुखकर झालं, पण तिसऱ्या औद्योगिक क्रांतीने तर मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंटरनेटचा प्रवेश आपल्या आयुष्यात झाला आणि जग अधिकच जवळ आलं. आपल्याला एकमेकांशी संपर्क साधणं अगदी सहज शक्य व्हायला लागलं. कम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन यांच्यासारखी उपकरणं आपल्या हातात आली. ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या कक्षा रुंदावल्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मची हीच अद्भुत रोमांचक दुनिया आपण समजून घेणार आहोत धीरज बोरकर यांच्यासोबत साहित्य उत्सवच्या विशेष प्रसारणातून. सफर आभासी जगाची. साहित्य उत्सव समूहातील सर्व सदस्य तसेच इतर माध्यमांतून माझा आवाज ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार. धीरज बोरकर बोलतोय. सफर आभासी जगाची या साहित्य उत्सवद्वारा निर्मित शृंखलेच्या 14व्या भागात आणि गेल्या 3 भागांपासून म्हणजे 11व्या भागापासून आपण चर्चा करतोय ऑनलाईन शॉपिंगची. आपण बघितलं सुरुवात कशी झाली ऑनलाईन शॉपिंगची आणि मग आपण ॲमेझॉनवर आलो आणि ॲमेझॉनने नेमकी सुरुवात कशी केली ते 12व्या भागात बघितलं आणि ॲमेझॉन नेमकं काय करतं आणि त्याच्यामागे भौतिक जगात काय चालतं ॲमेझॉनमध्ये ते सगळं बघितलं आपण 13व्या भागात. आणि ॲमेझॉनच्या अवतीभवतीच सर्व ई कॉमर्सचं जाळं गुंफलेलं असल्यामुळे हा सगळा गुंतागुंतीचा प्रकार आपण वॉलमार्ट आणि इतर कंपन्यांच्या परिस्थितींचा आढावा घेत घेत सफर आभासी जगाची चाललेला आहे. तर आजही आपण तेच पुढे वाढवणार आहोत, पण काही गोष्टींचा नवा उलगडा खुलासा करण्याचा प्रयत्न करूयात. जसं मागच्या आठवड्यात आपण 13व्या अंकाच्या शेवटी थोडी चर्चा केली की ॲमेझॉनवर बऱ्याच केसेस वगैरेही झालेल्या आहेत आणि ॲमेझॉनमध्ये बरेच वादविवादही झालेले आहेत. त्यापैकीच काही गोष्टींचा इथे उल्लेख मी करू इच्छितो सुरुवातीलाच आणि मग आपण काही इतर गोष्टींचाही आढावा घेणार आहोतच. तर सर्वात प्रथम तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ॲमेझॉनने सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट्स सबस्क्रिप्शन्स सोबतच एक नवी गोष्ट म्हणजे नवी गोष्ट काय, तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो त्याचाही विकास करायला सुरुवात केली, गुंतवणूक केली त्याच्यात खरं तर. आणि मला वाटतं टॉप 10 कंपन्या ज्या रिसर्चवर पैसा घालतात त्यात ॲमेझॉन नक्कीच टॉप 10मध्ये आहेच. मी त्यांची रँकिंग नेमकी बघितली नाही, पण तंत्रज्ञानात मात्र त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली त्यातून त्यांनी जे प्राप्त केलं त्याच्यामुळे एक जबरदस्त वाद अमेरिकेत चाललेला आहे, अजूनही चाललेला आहे. ट्रम्पच्या काळात तो खूपच फोफावला होता, कारण की रिकग्निशन जे तंत्रज्ञान आहे, रिकग्निशनचं जे टेक्नॉलॉजी आहे, रिकग्निशनमध्ये मग काहीही असू शकतं. तुमचं टेक्स्ट रिकग्निशन तुम्हाला माहीत असेल, OCR है ना, ऑप्टिकल कॅरेक्टर. तुमचं व्हॉइस रिकग्निशन असेल, तुमचं फेस रिकग्निशन असेल, ऑब्जेक्ट रिकग्निशन, व्हॉट एव्हर. रिकग्निशन म्हणजे ओळख कशा आहे, कुठल्याही गोष्टीची आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू केली जाणारी ओळख म्हणजे त्या रिकग्निशनबद्दल मी बोलतो आहे. आभासी जगात जे रिकग्निशनवर बोलायला हवं ते AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू ॲमेझॉनने जी रिसर्च केली. खरं तर आपण AIवर वेगळा एपिसोड करणार आहोतच, त्याच्यावर नंतर बोलू आपण. पण अमेरिकेत वाद काय झाला की ॲमेझॉनने जे AI आधारित रिकग्निशन टेक्नॉलॉजी डेव्हलप केली ते तंत्रज्ञान त्यांनी अमेरिकन पोलीस खात्याला विकलं, इंट्रोड्यूस केलं खात्यात आणि पोलिसांनी त्याचा जबरदस्त उपयोग केला. परंतु मुद्दा असा आहे की रिकग्निशन टेक्निक अजूनही पुरेपूर विकसित नाही असा ग्लोबली समज आहे. तो बरोबरही आहे की रिकग्निशन टेक्निक जरी बऱ्यापैकी विकसित असली तरी क्रिमिनल जस्टिस करण्यासाठी तरी ती डेव्हलप्ड नाही असं जे मानलं जातं ते बरोबर आहे. तर त्यामुळे मग अमेरिकेत पोलिसांनी जेव्हा ॲमेझॉनचे टेक्नॉलॉजीचा वापर करायला सुरुवात केली आणि केसेस सॉल्व्ह करण्यात त्याचा उपयोग केला जाऊ लागला, तेव्हा मग हा प्रश्न उत्पन्न झाला की पोलीस कितीही कामं करत असतील आणि काहीही करत असतील तरी शेवटी डेटा कोणाकडे आहे, ॲमेझॉनकडे. त्याच्यामुळे तो म्हणजे राजनैतिकही मुद्दा झाला होता, अधिकारांचं हनन वगैरे बऱ्याच गोष्टी. म्हणजे आता त्याचा काय म्हणतात त्याला, स्वातंत्र्य जे आहे आपलं व्यक्तिगत स्वातंत्र्य
है ना. व्यक्ती स्वातंत्र्यावरही घणाघाती प्रहार झाला या तंत्रज्ञानामुळे. तर त्यातही ॲमेझॉन अडकलं आणि ट्रम्पने बऱ्यापैकी कारवाई ॲमेझॉनवर केली होती, पण आता ट्रम्प नाही, हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, एवढं सगळं तंत्रज्ञान बनवून रेकग्नेशनच्या माध्यमातून त्यांनी किंडलमध्ये ऑप्टिकल कॅरेक्टर, तुम्हाला माहीत आहे, मी मागच्या आठवड्यातच बोललो की सगळं पुस्तक वाचून दाखवतं ते आपल्याला. कोणीही कल्पना केली नव्हती अशा काळात. 2008 ते 10च्या सुमारास किंडल आलं 2007मध्ये, आणि 2010च्या सुमारास ते भारतातल्या लोकांसाठीही अवेलेबल होऊन त्याचा लोक किती पद्धतशीर वापर करत होते. आणि एवढंच नाही तर त्यातून म्हणजे संगीतासारख्या विषयात जिथे पुस्तकंच दुर्मिळ आहेत, त्याही विषयावरील पुस्तकं किंडलवर उपलब्ध होती त्या काळात. तर खैर त्याच्यावर आपण म्हणजे आता किती नंतर बोलायचं आणि किती आत्ता बोलायचं कळत नाही मला, पण सध्या आपण वादांवर बोलतो आहे. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की त्या कॅरेक्टर रेकग्नेशनपासून त्यांनी फेस रेकग्नेशन आणि ऑब्जेक्ट रेकग्नेशनपर्यंतचं जे तंत्रज्ञान विकसित केलं, त्याचा आता दुरुपयोग होतो की काय, किंवा कुणाला नुकसान होतं की काय, म्हणजे विनाकारण कुणाला शिक्षा ठोठावली जाऊ शकते, कोणाला गुन्हेगार मानलं जाऊ शकतं, काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे ती भीती आणि ते सगळं अमेरिकेत चर्चा झाली त्याच्यावर, आणि त्याच्यातून अजून काही तोडगा निघालेला नाही आहे. तरीही आता ॲमेझॉन असो किंवा ॲमेझॉनसारख्या बऱ्याच तंत्रज्ञानांवर पोलीस निर्भर आहेत. म्हणजे ॲमेझॉनच नाही तर दुसरे बरेच कंपन्या असतील, ॲपलसारखं अजून काही तंत्रज्ञान विकसित करत असेल कोणी. टेस्ला तुम्हाला माहीत असेल, इलॉन मस्क, तुम्ही नाव ऐकलं असेल त्यांचं. टेस्ला मोटर्सचे ते हेड आहेत आणि 2020च्या या श्रीमंतांच्या यादीत टॉप लेवलवर नंबर 1 श्रीमंत व्यक्ती जगातला जर कोणी असेल सध्या तर तो आहे इलॉन मस्क. पण चला, आता हा मुद्दा आलाच आहे श्रीमंतीचा, तर त्याच्यात एक फन फॅक्ट तुम्हाला सांगू इच्छितो. ॲमेझॉनचे जे जेफ बेझोस आहेत हेड, त्यांच्या बाबतीत एक गमतीशीर मुद्दा असा आहे की 2018-19मध्ये ते जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती होते लिस्टमध्ये. आणि मला वाटतं त्यांचा डिवोर्स 17 की 18मध्ये झाला, 2017-18मध्ये जेव्हाही केव्हा झाला असेल, आपल्याला काही हे नाही. पण त्यांचा डिवोर्स जो झाला त्याच्यात त्यांना किती रक्कम द्यावी लागली असेल, मीच काय, या जगाच्या म्हणजे या जगाच्या पाठीवर कुठल्याही कोपऱ्यात कुठल्याही कितीही विकसित विचाराचा माणूस असला तरी विचार करू शकत नाही इतकी रक्कम त्यांना डिवोर्सच्या मोबदल्यात हरजाना म्हणून द्यावी लागली आपल्या बायकोला. किती असेल? $38 बिलियन. तुम्ही विचार करा, 1 बिलियन भारताची लोकसंख्या आहे, जास्तीत जास्त 1.5 बिलियन होईल आता 150 करोड जर झाली तर. असे 1 बिलियन भारताची लोकसंख्या, जगाची 7 बिलियन. बिलियन म्हणजे अब्ज थोडक्यात. तर $38 बिलियन विचार करू शकतो आपण. 38 अब्ज डॉलर्स म्हणजे किती रुपये? अनलिमिटेड. तुम्ही विचारच करू शकत नाही. त्या बाईने आयुष्यभरही डोकं घातलं असतं त्या बिझनेसमध्ये, व्यापारात. क्षमा करा मला की माझं वक्तव्य जर मी तोल सांभाळत नसेल माझा, तर माझ्या जिभेला तो दोष जातो, माझ्या डोक्याला तो दोष जातो. पण मी हे बोलू इच्छितो, व्यक्त करू इच्छितो की कोणीही बाई असो, त्याची बायकोच नाही, जेफ बेझोसने जे उभारलं ते करायसाठी बाईच नाही तर कुठला इतर मनुष्यही, मी माझं करेक्ट करू इच्छितो वाक्य, त्या बाईलाच म्हणून नाही किंवा बाई जातीलाच म्हणून नाही, पण कोणीही इतर व्यक्तीने जर 25 वर्ष जेफ बेझोस इतकी मेहनत केली तर त्याला इतकंच यश मिळेल याची काहीच शंका नाही की ज्यातून त्याला $38 बिलियन मिळतील, 38 अब्ज डॉलर्स मिळतील. पण ते त्या बाईला एका डिवोर्समुळे मिळाले. आता हे तिथल्या कायद्यानुसार मिळाले. ते जे महिलांचं सबलीकरण, सशक्तीकरण जे झालेलं आहे त्याचा तो फायदा, आणि अमेरिकन लॉमुळे जेफ बेझोसला तितके पैसे $38 बिलियन त्या महिलेला द्यावे लागले. तिचं नाव मला आठवत नाही आता, पण हरकत नाही. ही एक फन फॅक्ट नाही आहे खरं तर, पण फॅक्ट आहे. गमतीदार जरी नसली तरी आश्चर्यकारक नक्कीच आहे, मात्र सरप्रायझिंग फॅक्ट आपण त्याला म्हणू शकतो. तर हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आपण आभासी जगाबद्दल चर्चा करतोय, पण त्याच्या मागे भौतिक जगात काय घडतंय त्याचं आपल्याला ज्ञान व्हावं, आणि आपण म्हणजे तितकी कल्पना आपली असायला हवी की आपण इतकं सोप्या पद्धतीने ऑनलाईन शॉपिंग करतो, ई कॉमर्समध्ये ॲमेझॉन करत राहतो, पण त्याच्या मागे जो माणूस उभा आहे त्याला काय काय सहन करावं लागतं आणि त्यातूनही तो किती मोठा आहे अजूनही, हा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की
$38 बिलियन दिल्यानंतरही तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस होता 2018-19 म्हणजे विचार करू शकतो आपण की किती मोठी संपत्ती त्याने संपादित केलेली आहे फक्त आपल्या मेंदूच्या जोरावर, आपल्या विकसनशील कल्पनांच्या जोरावर आणि त्याचे जे कोणी साथीदार आहेत, त्याची जी टीम असेल, थिंक टँक ज्याला आपण म्हणतो, या सर्वांच्या जोरावर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरेच वादविवादही झालेत, पण आता ॲमेझॉनबद्दल चर्चा करताना पुढे आपण बऱ्याच गोष्टींवर बोलू आज, ज्यामध्ये इतर कंपन्यांचा थोडासा जास्त उलगडा आज करूया आपण. जसं ईबे किंवा आपल्या भारताचाही आपण उलगडा करू थोडा. फ्लिपकार्ट असो किंवा स्नॅपडील असो, त्याबद्दलही थोडंसं बोलू. आणि कायद्यांचा कसा फायदा होतो या कंपन्यांना, भारतातल्या कंपन्यांना होतो की नाही होत आणि अमेरिकेतल्या कंपन्यांना होतो की नाही होत, किंवा काय फायदा होतो दोघांकडे, त्याबद्दल थोडी चर्चा करू आपण. खरं तर इंट्रो खूपच मोठा झाला, किस्से सांगण्याच्या नादात 10 मिनटं गेलेली आहेत, पण हरकत नाही. मुद्दा असा आहे की ॲमेझॉनने पाऊल उचललं बिझनेसमध्ये बुक्सच्या माध्यमातून 1995 आणि त्याच काळात ईबे ही उदयाला आली. एक इराणी अमेरिकन युवक, त्याचं नाव पिया उमिटियार असं होतं आणि 1995च्या आधी त्याने बऱ्याच ठिकाणी काम केलं. ॲपलमध्ये काम केलं, बऱ्याच डेव्हलपिंग कंपन्यांमध्ये काम केलं, पण त्याच्या डोक्यात ते होतं की ऑनलाईन बिझनेस आपल्याला करायचा आहे. इंटरनेटचा उगम झाल्यामुळे 90 नंतर सिम्पल जेफ बेझोसारखंच सुरुवातही चांगली झाली. 1995 एकाच वर्षी दोन्ही कंपन्यांनी सुरुवात केली, पण ॲमेझॉन 1996 स्टॉक मार्केटमध्ये नॅसडॅकने त्यांना स्थान दिलं आणि 98 यांनी इंट्रोड्यूस केली आपली कंपनी, पब्लिक केली. 1998 शेअर्स विकायला काढले ईबेने 1998. तर ईबेचा ग्राफ जो आहे तो 1998 नंतरच खरं तर वाढायला लागला, कारण की कंपनी जेव्हा सुरुवातीला झाली तेव्हा ॲमेझॉनसारखीच कुठल्या तरी दुसऱ्या नावाने सुरू झाली होती ईबे, आणि 1997 ईबे नावाने प्रचारात आली. 98 नॅसडॅकने पुन्हा तेच बोललो मगाशी मी की शेअर मार्केटमध्ये कंपनी आली आणि फास्ट ग्रोईंग पटापट त्यांचे शेअर्स, जसं पहिल्याच दिवशी त्यांचे शेअर्स $18ला विकले जाऊ लागले. जिथे आपण ॲमेझॉनच्या शेअरची गोष्ट केली होती की $1.5 म्हणजे $1.50मध्येच विकला जाऊ लागला होता, तिथे ईबेचा शेअर पहिल्याच दिवशी $18ला विकला जाऊ लागला होता आणि एका महिन्यातच तो $53चा झाला आणि लवकरच $300पर्यंत त्याने मजल मारली. पण ही फास्ट बिलियनियर बनण्याची जी गोष्ट आहे, ईबेचा जो मालक, मी पियाचं नाव घेतलं, उमिटियार, आता यांचं नाव वारंवार घेणार नाही मी, खूप कठीण नाव आहे, पिया उमिटियार, पण हरकत नाही. फास्ट ग्रोईंग होती. 1999-2000पर्यंत बिलियनियर झाली कंपनी, हरकत नाही, बरोबर आहे, एम्प्लॉईज वाढत गेले हळूहळू. पण जितकी फास्ट त्या कंपनीची ग्रोथ होती तितकीच फास्ट फॉल डाऊनही झाले त्या कंपनीचे, कारण की 2000 नंतर थोडंसं या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी झालं. व्हेंचर कॅपिटलिझम करणाऱ्या लोकांनी इन्व्हेस्टमेंटकडे लक्ष दिलं नाही याच्यात, आणि या कंपन्यांनीही, ॲमेझॉनने सुद्धा 2000 ते 2005च्या दरम्यान काही जास्त रिस्क घेतले नाहीत. पण तरी ईबे त्या काळात फास्ट ग्रोईंग होतीच, कारण की 2002 त्यांनी पेपेल, मागे मी जो उल्लेख केला, ती कंपनी 2002 विकत घेतली आणि 2005 स्काईप, तुम्हाला माहीत आहे स्काईप कॉलिंग वगैरे आपण करतो, ती कंपनी त्यांनी विकत घेतली आणि यातूनही त्यांनी रेव्हेन्यू बराच गोळा केला. कारण की पेपेल जी आहे ती, जसं आपण फोनपे, गुगल पे किंवा अजून काही पे, ॲमेझॉन पे वगैरे, पेटीएम वगैरे वापरतो, तशाच प्रकारचे अमेरिकेचं पेपेल वॉलेट आहे. सिक्युअर्ड पेमेंट सर्व्हिस आहे अमेरिकेची खूपच. ॲपल पे सारखी दर्जेदार, म्हणजे त्याला खूप स्टेटस आहे पेपेलचं अमेरिकेत. तिथून डेटा आपला लीक होत नाही, पासवर्ड्स वगैरे सगळ्या गोष्टी सेफ राहतात. तर ते ऑनलाईन मनी ट्रान्सफरिंगसाठी जबरदस्त कंपनी आहे. तर ती 2002 त्यांनी विकत घेतली ईबेने. जसं आता फोनपे वॉलमार्टचं आहे किंवा बऱ्याच ॲमेझॉन पे आहेच, ते आपण बोलू आपण ओघात नंतर. आपण ऑनलाईन पे प्लॅटफॉर्म्सबद्दल एक वेगळा एपिसोडच करू आपण पुढचाच जमलं तर, पण हरकत नाही. तर याच्यात मार्गरेट नावाची त्यांची जी CEO होती, 2002 ते 2008पर्यंत चांगला ग्राफ होता. $8 बिलियन प्रतिवर्ष त्यांची कमाई होती. पण 2008 मार्गरेटने कुठल्या तरी राज्याच्या गव्हर्नर बनण्यासाठी कंपनी सोडली आणि नवे जे CEO आले ईबेमध्ये,
जॉन डोनाहो त्यांच्या पॉलिसीजनी या कंपनीचा बट्ट्याबोळच केला असं म्हणायला हरकत नाही. कारण की त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत त्या ओल्ड फॅशन्ड होत्या. ॲमेझॉन सारखी दूरदृष्टी त्यांच्याकडे नव्हती. येणाऱ्या काळात जे बदल अपेक्षित होते, जे ॲमेझॉनने केलेसुद्धा, ते ईबे करू शकली नाही. आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं आहे की ॲमेझॉन सारखं काहीतरी करू नये म्हणून ते कदाचित जुन्या याला स्टिक राहिले, जुन्या फॅशनला, आणि त्याचा तोटाच ईबेला झाला. कारण की 2005मध्येच ॲमेझॉन प्राईम आलेलं होतं मार्केटमध्ये आणि त्यांचे वेअर हाऊसेस सुरू होऊन धडाकेबाज कमाई ॲमेझॉनने चालवली होती. वेब सर्व्हिसेस तर त्यांच्या होत्याच, त्यावरही आपण थोडंसं आज बोलूच. पण ईबेला 2009मध्ये पुन्हा तेच मग की जॉन डोनाहोने स्काईप कंपनीला विकायला काढलं. कारण की चालवणं होत नव्हतं. किती ठिकाणी लक्ष घालणार आणि कसं कसं मॅनेज करणार, हे सगळं अवघड होऊन बसलं होतं ईबेसाठी. आणि ओल्ड फॅशन शॉप्स असल्यामुळे तशा प्रकारचं मार्केट जास्त तग धरू शकलं नाही. परंतु 2008पर्यंतचा जो ग्राफ होता ईबेचा, त्या काळात सिम्पली ॲमेझॉनसारखंच जगात विकलं जाऊ शकणारं कुठलंही प्रॉडक्ट ईबेवरही मिळायचं. पण ईबे भारतातही आहे, पण तेच शेवटी त्याचा विकास 2009-10 नंतर परत खुंटत गेला. पॉलिसीज चुकत गेल्या, कंपन्या विकल्या जाऊ लागल्या. त्यांचे जे व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत त्यांचं फंडिंग कमी झालं आणि यांचा रेव्हेन्यूही कमी कमी होत गेला. कारण की ॲमेझॉनने नवीन नवीन गोष्टींचा आधार घेऊन, कल्पनांच्या आधारे त्यांचा अंमल खरं तर करून मार्केटवर पूर्णपणे कब्जा केला. अमेरिकेत तर कमीत कमी 40% मार्केट ॲमेझॉनच्या ताब्यात होतं 2010-12पर्यंत. पण हरकत नाही, 2013-14 नंतर पेपेल जी कंपनी आहे, जी बोललो मी 2002मध्ये विकत घेतली होती ईबेने, त्या कंपनीनेही ईबेचा हात सोडून दिला. म्हणजे पेपेलचं काम बघणारे ते गृहस्थ होते, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण असो, त्यांनी कंपनी वेगळी काढली. जॉन डोनाहोसोबत त्यांचे वाद झाले. परंतु जेव्हा पेपेल 2015मध्ये वेगळं झालं तेव्हा लाखो शेअर्स ईबेच्या नावावरून पुन्हा एकदा पेपेलच्या नावावर झाले. आणि त्यानंतरचा जो काळ आहे तो पेपेलचा ग्राफ वाढवत गेला, पण ईबेचा ग्राफ मात्र कमीच होत गेला. आता ईबेला प्रगती करण्यासाठी संध्या खूप असतात, पण ते कसं आहे, आता ॲमेझॉनने इतकं मोठं मार्केट कव्हर केलं आणि इतक्या सर्व गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट करून सक्सेसफुली ते सगळं डील करत आहेत. त्या तुलनेत वॉलमार्टला जितकं अवघड जाता येते आता, तर ईबेला किती अवघड जाईल सांगता येत नाही. आणि कधी कॉम्पिटिशनमध्ये पुढे जाईल याचा काही अंदाज लावू शकत नाही. पण जाईल की नाही ही एक शंकाच आहे. पण असो, ईबेसारखीच एक कंपनी भारतातही 2007मध्ये सुरू झाली, जिचा ग्राफ अनबिलिव्हेबली ग्रेट म्हणायला हवा. ती होती फ्लिपकार्ट. 2007मध्ये सचिन बन्सल आणि बेनी बन्सल या दोघांनी सुरू केली. दोघंही चंदीगडचे, दोघंही दिल्ली IITमध्ये शिकलेले, पण दोघांचा परिचय नव्हता. दोघंही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ब्रांचलाच होते, पण मैत्री नव्हती, परिचय नव्हता. जेव्हा ते IITमधून बाहेर पडले, त्या सचिन बन्सलनी Amazon.comमध्ये काम केलं 2 वर्ष आणि 2007मध्ये त्यांनी ॲमेझॉनसारखीच सुरुवात केली बुक्स विकायला बँगलोरमध्ये. विचार करा, चंदीगडचे लोक दिल्लीत जाऊन शिकले आणि बँगलोरमध्ये येऊन त्यांनी बुक्स विकायला सुरुवात केली, सेम ॲज ॲमेझॉन. तर ॲमेझॉनपासून प्रेरणा घेऊनच हे काम केलं असं म्हणायला हरकत नाही. कारण की भारतात असलं काही नव्हतं त्या काळात. भारतातही ॲमेझॉन 2014-15मध्ये आलं, मी आधीच बोललो. त्याआधी ॲमेझॉन नव्हतं भारतात. पण ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स सुरू करण्यासाठी एका स्टार्टअप अंतर्गत ते सगळं सुरू केलं होतं या दोघांनी. बन्सल हे बंधू नाहीत कुठल्याही प्रकारे, पण त्यांचं आडनाव एकच आहे मात्र. सचिन आणि बेनी बन्सल हे दोघेही बन्सलच आहेत. पण असो, दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर होते आणि त्यांनी ती संकल्पना घेतली हातात, बुक्स विकायला सुरुवात केली आणि हळूहळू पुढचा त्यांचा प्रवास जो आहे तो इतर प्रॉडक्ट्सच्या आधारे वाढत गेला. ऑनलाईन बिझनेस त्यांचं बुक्सचा खप वाढल्यामुळे त्यांनी हे सगळं पुढे वाढवायचा प्रयत्न केला आणि त्यांची साईट सुरू झाली फ्लिपकार्टची. आणि हळूहळू त्यांचं ॲपही मार्केटमध्ये येत गेलं. जेव्हा अँड्रॉइड इंट्रोड्यूस झालं भारतात, जेव्हा अँड्रॉइड फोन्स वगैरे यायला लागले तेव्हा. आणि याच डेव्हलपमेंटच्या काळात फ्लिपकार्टनेही एक गोष्ट केली की वेगवेगळ्या कंपन्या छोट्या मोठ्या विकत घ्यायला सुरुवात केली. त्यामध्ये मिंत्रा, जी कपड्यांचा व्यापार करणारी एक कंपनी आहे, तिचा
लिलाव म्हणजे त्यांनी विकतच घेतली कंपनी फ्लिपकार्टने. आणि अशाच बऱ्याच छोट्या मोठ्या कंपन्या घेतल्या. त्यांचं नावं आता मी इथे काही घेत नाही, मला आठवते नाही बरेचसे नावं, पण हरकत नाही. आणि 2014मध्ये म्हणजे 7मध्ये कंपनी उदयाला आली आणि 2014मध्ये ती स्टॉक एक्सचेंजमध्ये म्हणजे पब्लिक झाली असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या आमच्यासारखे लोक त्याचे शेअर्स घेऊ शकत होते. अशा स्थितीत ती कंपनी 2014मध्ये आली. म्हणजे किती ग्राफ हळूहळू तिचा होत गेला हे बघायला हवं. पण ज्या क्षणी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लॉन्च झाली, पब्लिकसाठी शेअर अवेलेबल झाले, तिथूनच फ्लिपकार्टला उतरती कळा नाही म्हणू आपण, पण वेगळी दिशा मिळाली. कारण की सचिन बन्सल जे त्यांचे CEO होते सुरुवातीच्या काळात, 2015मध्ये त्यांची हकालपट्टी CEO पदावरून झाली. कारण की पब्लिक झाली कंपनी 2014मध्ये आणि बन्सल यांच्या आयडिया, सचिन बन्सल यांच्या आयडिया कंपनीला मागे टाकतील अशा प्रकारच्या होत्या. कारण की 14मध्ये ॲमेझॉन आलं आणि ॲमेझॉनला फाईट करण्यासाठी कंपनीला काहीतरी नवं करायचं होतं. पण आपले जे सचिन बन्सल महाराज आहेत त्यांनी आपल्या आयडियाज थोड्याशा वेगळ्या ठेवल्या. विशेष म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आता वेबसाईट बंद करायची आणि केवळ ॲप थ्रूच काम करायचं. किती मागास विचार आहे हा विचार करू शकतो आपण. असं कुठला व्यापारी किंवा कुठला बिझनेसमॅन किंवा कुठला सॉफ्टवेअर इंजिनियर असं म्हणू शकतो. तसं व्हायला नको हवं होतं, पण ते झालं. काही काळासाठी साईट बंद केली आणि पुन्हा सुरू केली त्यांनी. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली, तेव्हा पदावर होतेच सचिन बन्सल. पण ॲप थ्रू बिझनेस करायचा. या व्यतिरिक्त त्यांनी एक अजून आयडिया मांडली की ॲड्स आता आपण घ्यायचे नाहीत. अजून एक मागासवर्गीय पाऊल त्याला आपण म्हणू की मागे कशाला जाता, ॲड्सशिवाय बिझनेस कुठलाच होऊ शकत नाही. तुम्ही प्रॉडक्ट्स डील करतात आणि तुम्ही जर म्हणाल की ॲड घेणार नाही, आपण कशाला घ्यायच्या नाही ॲड. त्यांचं एकच मत होतं की फ्लिपकार्ट भारतातला एक ब्रँड बनलेला आहे आणि आता ब्रँडच्या जोरावरच आपला बिझनेस होणार. असं जेव्हा केव्हा आपल्या मनात येतं, म्हणजे माझ्या मते तरी, तेव्हाच आपण आपलं वर्चस्व जे आहे ते गमवायला सुरुवात करतो. ब्रँड जरी असलो आपण तरी आपल्याला ॲड्सचा आधार घ्यावा लागतो. ॲपलची ॲडव्हर्टाईजमेंट पहिले भारतात यायची नाही, पण आता टी व्हीवर ॲपलची ॲड पण दिसते, फोन वगैरे त्यांचे जे काही आहेत मार्केटमध्ये. पण असं जे काही आहे त्या चुका 2015मध्ये भारी पडल्या या कंपनीला, फ्लिपकार्टला. ॲड्स नाही घ्यायच्या आणि साईट बंद करायची वगैरे. त्यांनी सगळंच केलं, ॲडही घेतल्या, साईटही बंद करून सुरू केली पुन्हा. पण 2015मध्ये $15 बिलियन की $16 बिलियन $16 बिलियन फ्लिपकार्टमध्ये 77% पर्यंतची भागीदारी विकत घेतली. कुणी? वॉलमार्टने. ऑफलाईन रिटेल इंडस्ट्रीमधली नंबर 1 कंपनी वॉलमार्ट. तिने भारतात एंट्री मारली. फ्लिपकार्टचा 77% भाग विकत घेऊन. विचार करू शकता, म्हणजे 77% म्हणजे काय, बहुमत. आणि ते सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात आल्याच की कमांड वॉलमार्टकडे गेली. 2015मध्ये सचिन बन्सल यांना पदावरून काढून टाकण्यात आलं, कंपनीतूनच काढून टाकण्यात आलं. कारण की कंपनीचं जे बोर्ड होतं, फ्लिपकार्टचं बोर्ड, तेही त्यांच्या मताशी सहमत नव्हतं. पण असं जे काय झालं त्यांच्यासोबत, त्यांना $6,500 करोड देण्यात आले. डॉलर नाही, रुपये देण्यात आले. $6,500 करोड. जर ते डॉलर्समध्ये करायला गेलो तर $120 करोड होऊ शकतात. पण असो जे काय, $6,500 करोड त्यांना देण्यात आले आणि त्यांच्याकडून करारही करून घेण्यात आला की 2018पर्यंत तुम्ही भारतात कुठल्याही प्रकारचा फ्लिपकार्टला कॉम्पिटिशन देणारा बिझनेस उभारणार नाही. हा करार त्यांच्याकडून करून घेतला. हास्यास्पद आहे, पण केला त्यांनी करार. नाईलाज असेल, काही जेही काही असेल. त्याच्यानंतर बेनी बन्सल, त्यांचे जे मित्र होते, त्यांना CEO बनवण्यात आलं. त्यांच्याकडे बघण्यात आलं की यांचा उद्धार केला जाईल वगैरे वगैरे वगैरे. आणि त्यांच्यावर 2018पर्यंत जबाबदारी होती. पण 2018मध्ये बेनी बन्सल यांची ही हकालपट्टी CEO पदावरून झाली. कारण त्यांच्यावर लैंगिक शोषण आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. मला असं वाटतं किंवा असं मार्केटमध्ये ज्या न्यूज चालतात त्याच्या आधारेही की वॉलमार्टला पूर्ण कमांड आपल्या हातात घ्यायची असल्यानेच या दोघांचीही हकालपट्टी, जे त्याच्या कंपनीचे जनक होते त्यांची हकालपट्टी वॉलमार्टने करवून घेतली. भ्रष्टाचाराचे जे आरोप आहेत ते मागच्याच वर्षी खोटे आहेत असं सिद्ध झालं. आणि मात्र पुन्हा बेनी बन्सल यांनी कंपनीत वापस जायचं काही नाव घेतलेलं नाही आहे. आता मुद्दा असा आहे की जे लोक कंपनीचे जनक असूनही त्यांना कंपनीतून काढून टाकण्यात आलं आणि त्यामुळे फ्लिपकार्ट आता पूर्णपणे परकीयांच्या हाती गेलेलं आहे. त्यात भारतात स्थापन झालेलं स्टार्टअप आणि त्याला
न मिळालेला पिकअप यासाठी दोषी आहे आपले कायदे. कारण की याच्यात कंपनीच्या जनकांना, मालकांना एकदा कंपनी पब्लिक झाली की तितके अधिकार उरत नाहीत. परंतु अमेरिकेत असला प्रकार नाही. तिथे जेफ बेझोस किंवा मार्क झकरबर्ग जे फेसबुकचे निर्माते आहेत, झकरबर्ग यांची फक्त 8 ते 9%च भागीदारी फेसबुकमध्ये आता आहे. कारण की बाकी पब्लिक कंपनी झाल्यामुळे शेअर्स लोकांकडे आहेत. परंतु अजूनही सर्वा जे आहेत फेसबुकचे ते मार्क झकरबर्गच आहेत. आणि ते तसं होण्यासाठी अमेरिकेचा लॉ कारणीभूत आहे. कॉर्पोरेटमध्ये तशा प्रकारचा लॉ तिथे आहे की कमांडमध्ये कंपनीचा निर्माता राहू शकतो. जेफ बेझोसचंही तेच आहे. किंवा लॅरी पेज, आता गुगल तर आहेच पण त्यांनी अल्फाबेटचंही CEO पद त्यांच्याकडे आहे, लॅरी पेज. तर हा सगळा प्रकार भारतात होत नाही. भारतात स्टार्टअप्स बनतात, त्याच्यात कोणीतरी फॉरेनर्स येणार, कब्जा करणार, स्नॅपडील सारख्या कंपन्या चायनाचे लोक विकत घेणार, वॉलमार्टसारखे लोक फ्लिपकार्टसारख्या कंपन्या विकत घेणार किंवा अजून काही करणार. हा सगळा प्रकार याचमुळे होतो की आपल्याला टेक ऑफ मिळत नाही. इन्व्हेस्टमेंट, व्हेंचर कॅपिटलिस्ट जे आहेत भारतात ते तितकासा पैसा गुंतवत नाहीत नवीन आयडियांमध्ये. आणि थिंक टँक जो आहे त्याची कमतरता भारतात कंपन्यांनाच नाही तर गव्हर्नमेंट्सला सुद्धा भासते. कारण की एकदा मंत्रिपदावर माणूस बसला की स्वतः निर्णय घ्यायला लागतो. थिंक टँक नावाची जी गोष्ट असते त्याचं जे व्हॅल्यू असतं ते मला वाटतं भारतात थोडंसं कमी आहे. आणि याच्यावरूनच एक पुस्तकही रेकमेंड करायची इच्छा होते माझी. मी रेकमेंड करणारच आहे पुढे, आता लक्षात आलं मला. कारण की हे जे मी थिंक टँकची कन्सेप्ट घेतलेली आहे ती मला एका पुस्तकात सापडली होती, बऱ्याच वर्षाआधी वाचलं होतं, पण छान पुस्तक आहे, हरकत नाही. तर हा जो प्रवास आहे भारतातल्या ऑनलाईन मार्केटिंग शॉपिंगचा तो चालू दणक्यात आहे. फ्लिपकार्ट जोरदारच काम करत आहे अजूनही आणि वॉलमार्टला टक्कर देत आहे. आणि फ्लिपकार्ट म्हणजे काय तर भारताचं ॲमेझॉन, सिम्पली भारताचं ॲमेझॉन. पण आता फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन नेक टू नेक फाईट करत आहेत. परंतु ॲमेझॉनची सप्लाय चेनच वेगळी आहे आणि ॲमेझॉनचे प्रॉडक्ट्स इतके आहेत की त्याची म्हणजे मर्यादाच नाही. फ्लिपकार्टवरही तसेच भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. आता वॉलमार्ट सोबतील असल्यामुळे काही बघायचं कामच नाही ग्रॉसरीजपासून. आणि फ्लिपकार्टचं एक बेनिफिट आहे की फ्लिपकार्टची डिलिव्हरी लवकर मिळते 2 दिवसात कुठेही. जे ॲमेझॉन अमेरिकेत प्राईम मेंबरशिप थ्रू 2 दिवसात डिलिव्हरी करायचं विदाऊट शिपिंग चार्जेस, ते भारतात फ्लिपकार्ट विदाऊट एनी प्राईम मेंबरशिप करतं आहे. तशी त्यांच्याकडे सुविधा आहे. कारण की भारत बेस्ड कंपनी असल्यामुळे भारतात त्यांना ती सुविधा देणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी त्यांना प्राईम मेंबरशिप द्यायची काही गरज वाटली नाही. 3 ते 5 करोड लोक फ्लिपकार्टचे नियमित ग्राहक आहेत. ॲमेझॉनचे अर्थातच जास्त ग्राहक असतील किंवा आजकाल तेही आहे की जे फ्लिपकार्टचे ग्राहक आहेत ते ॲमेझॉनचेही ग्राहक आहेत. पण जे काय आहे यांची फाईट नेक टू नेक आहे. पण ॲमेझॉनला दुसरा असा फायदा आहे जो मी आधी वॉलमार्टच्या तुलनेतही बोललो की वॉलमार्टच्या वेब सर्व्हिसेसही इतक्या जोरदार चालतात की त्याची काही मर्यादा नाही. आता याबद्दलही थोडंसं बोलतो इथे. एपिसोड मोठा होणार आहे, होऊ द्या, कारण की मग आपल्याकडे बोलायला पुढच्या आठवड्यातही बरेच मुद्दे राहणार आहेत. की वॉलमार्टच्या ज्या वेब सर्व्हिसेस आहेत त्यात काय होतं, वॉलमार्ट ॲमेझॉनचं म्हणायचं आहे मला. ॲमेझॉनच्या वेब सर्व्हिसेसही इतक्या आहेत की त्याच्यातूनही त्यांचा रेव्हेन्यू बराच होतो आणि जे असोसिएट्समध्ये काम करतात ॲमेझॉनच्या त्यांनाही बराच फायदा होतो. जसं ॲमेझॉन असोसिएट्समध्ये काय होतं की एक ॲफिलिएटेड मार्केटिंगसाठी वेबसाईट्स बनवू शकतो आपण तिथे. गुगलच्या मदतीने बनवू शकतो आणि ॲमेझॉन स्वतःही तसा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतं. आणि या ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय की मी एक साईट बनवणार आणि माझ्या साईटवर ॲमेझॉनचे प्रॉडक्ट्स दिसणार आणि त्या लिंकला क्लिक करून जर तुम्ही ॲमेझॉनवर गेलात आणि तिथून बाय केलं प्रॉडक्ट तर मला ॲमेझॉन कमिशन देणार. मी iPhone 6-7 घेतला आणि असं समजा की माझी एक साईट आहे कुठली तरी amuk.com आणि त्या साईटवर मी ॲमेझॉनच्या साईटवर मिळणाऱ्या iPhone 7च्या प्रॉडक्टला क्लिक केलं म्हणजे amuk.com वरून मी ॲमेझॉनवर गेलो, आयफोन घेतला, तर मला आयफोनवर जितकं कमिशन असेल 2%, 5% जे काय, मी 50,000 जर फोन घेतला आणि 10% जर कमिशन असेल तर 5,000 माझ्या अकाउंटमध्ये जमा होणार. कारण की मी ॲमेझॉनसाठी ॲफिलिएट मार्केटिंग साईट चालवतो. हे ॲमेझॉनचे असे इतके प्रकार आहेत. ॲमेझॉननी तंत्रज्ञानापासून तर वेब सर्व्हिसेसपर्यंत इतका पैसा घातलेला आहे मार्केटिंगमध्ये की त्यांना हलवून मार्केटमधून बाहेर काढणं किंवा मागे टाकणं ही सध्या तरी अशक्य गोष्ट आहे. सध्या
पण जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही आपल्याला माहीत आहे. त्याच्यासाठी पण काही कालावधी जावा लागेल. वॉलमार्टला बऱ्याच प्रमाणात नवनवीन व्हेंचर कॅपिटलिस्ट लोकांकडून पैसा घेऊन नवीन आयडियांमध्ये गुंतवावा लागेल, तेव्हा कुठे ॲमेझॉनला मागे टाकणं शक्य होऊ शकेल. पण आज हे सगळं बोलण्याचं कारण हेच होतं की आपण सर्वच कंपन्यांचे ग्राहक आहोत आणि त्यांतून प्रॉडक्ट्स घेतो. पण प्रॉडक्ट्स घेताना या कंपन्यांचे काय खेळ पडद्याआड चालतात किंवा समोरासमोरही चालतात, पण उघड्या डोळ्यांनी आपण ते बघू शकत नाही. म्हणून हे सगळं बोललो मी की अमेरिकेतल्या कंपन्यांना कसा फायदा होतो तिथल्या कायद्यांचा आणि इथल्या कायद्यांमुळे कशा भारतीय कंपन्या परकीयांच्या हातात जातात. आपल्याकडे ते सेटअपच नाही आहे की जिथे कंपन्या सर्व्हाइव्ह करू शकतात. म्हणजे आता ॲमेझॉनसारखी कंपनी अमेरिकेत आहे, परंतु त्याच्या अवतीभोवती ईबेसारख्या कंपन्या बऱ्याच आहेत. अजून ते कुठले तरी पाय नावाची कंपनी होती, तीही रिटेल मार्केटिंगमध्ये वॉलमार्टला टक्कर देणारी होती. म्हणजे अमेरिकेत अमेरिकन टक्कर देणारे लोक आहेत, पण भारताला टक्कर देण्यासाठी भारतीय लोक तर नाहीच, पण परकीय लोक ज्या कंपन्या भारतात सर्व्हाइव्ह करतात भारतीय, त्यांनाही विकत घेऊन टाकतात. याच्यासाठी दोषी आपले कायदे आहेत आणि कायदे बनवणारे लोकही आहेतच. त्याचा संबंध सरकारशी आहे, म्हणजे सध्याची किंवा मागची असं काहीच नाही आहे. तो एक प्रवाह आहे. गेल्या 50-70 वर्षात जे काही कायदे आपण आजपर्यंत बनवत आलेलो आहोत ते सर्व आपल्या भारतीय कंपन्यांमधून, स्टार्टअपमधून निर्माण होणाऱ्या कंपन्यांच्या सर्व्हायवलसाठी योग्य नाही आहेत. कारण की कितीही कंपन्यांचं नाव घ्या, जी ग्रोथ मायक्रोमॅक्सची आता ओघात निघतंय म्हणून बोलतो की 2014-15चं जे वर्ष होतं इकॉनॉमिकल, त्यात 27% की काहीतरी मायक्रोमॅक्सचा शेअर होता मोबाईल सेक्टरमध्ये. जिथे सॅमसंग मार्केटिंग गाजवत होतं मोबाईलचं, त्यात 18%ची घट एका मायक्रोमॅक्ससारख्या भारतीय कंपनीने घडवून आणली होती. आणि त्यांचा कॅनव्हास जो फोन आला होता 2012मध्ये मला वाटतं, त्या फोनने इवन चायना, सिंगापूर, हाँगकाँगसारख्या देशांमध्ये ऑनलाईन मार्केटिंगमध्ये प्री बुकिंग्सचं एक रेकॉर्ड बनवलं होतं मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास फोनने. तुम्ही विचार करू शकता, फॉरेनमध्ये डिमांड. पण 2015 नंतर ती कंपनी कुठे गेली आपल्याला माहीतच नाही. असा जो प्रकार होतो भारतात, आता पुन्हा एकदा राईज होतं की काय मायक्रोमॅक्स माहीत नाही आपल्याला, काहीतरी फोन्स वगैरे येत राहतात. पण हा आपला मुद्दा नाही बोलण्याचा. सांगायचं तात्पर्य माझं कायद्यांबद्दलचं होतं की कायदे बिझनेस फ्रेंडली नाही आहेत, भारतीय कंपन्यांना सर्व्हाइव्ह करू देण्यासाठी योग्य नाही आहेत. किंबहुना ते परकीयांनी आपल्या कंपन्या विकत कशा घ्याव्या अशाच प्रकारचे आहेत. हे क्रिटिसिझम जर समजत असाल तर समजा, हरकत नाही, पण तशी परिस्थिती आहे. मी उदाहरण देऊन स्पष्ट केलेलं आहे. जर कंपनी विकली गेली नाही तर तिचा बिझनेसही होत नाही, याचं उदाहरण मायक्रोमॅक्स आहे. आणि जर कंपनी जर विकली गेली तर ती मोठी होते, जसं फ्लिपकार्ट झालीच आहे, पण ती मालकीची आहे वॉलमार्टच्या. पण हरकत नाही, ही सगळी चर्चा ग्राहकांसाठी उपयोगाची जरी नसली तरी थोडीफार माहिती असायला हवी म्हणून बोललो सगळं. आणि 11व्या भागापासून आज 14वा भाग आलेला आहे. त्यात आपण सगळं बोलतोय ऑनलाईन शॉपिंगमध्ये जे डील घडवून आणतात, ज्यांनी मार्केटिंग सुरू केलं, ज्यांनी पैसा कमावला किंवा कमवत आहेत त्यांच्याबद्दल. पुढच्या भागात आपण बोलणार आहोत ग्राहकांबद्दल. ऑनलाईन शॉपिंग करणारे तुम्ही, आम्ही. आपण कुठलं पे सिस्टम वापरतो, आपण कुठलं प्रॉडक्ट घेतो, घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे, ऑनलाईन शॉपिंग किती सिक्युअर आहे वगैरे वगैरे आपण पुढच्या भागात बोलणार आहोतच. पण खैर असो, शेवटी जाता जाता एक रेकमेंडेशन देतो. जे पुस्तक मगाशी मी बोललो की थिंक टँकचा भारतात खरोखरच अभाव आहे. कुठलीही गोष्ट चालवणारा व्यक्ती जरी निर्णय घेणारा असला तरी त्याला सल्लागार, ज्याला आपण म्हणतो ना मराठीत, तशा प्रकारचं आहे आपल्या इथेही. पण त्या सल्लागारांचं किती म्हणणं ऐकलं जातं किंवा सल्लागार पदावर किती योग्य लोकांची नेमणूक केली जाते आणि त्यांचं किती ऐकलं जातं हा तर मुद्दा आहेच. पण त्याचा अभाव भारतातल्या कंपन्यांमध्ये, गव्हर्नमेंट्समध्ये, कुठल्याही यंत्रणांमध्ये जाणवतो, थिंक टँकचा अभाव. तर ही गोष्ट ज्या पुस्तकात मी वाचली होती तेच रेकमेंड करतो. 2011-12मध्ये त्याची पहिली आवृत्ती आली असावी. पुस्तकाचं नाव आहे एका दिशेचा शोध आणि ते पुस्तक लिहिलेलं आहे संदीप वासलेकरांनी, ज्यांनी सर्वच आंतरराष्ट्रीय संघटनांमधून कामगिरी बजावलेली आहे, संयुक्त राष्ट्रांपासून तर इतर सर्वच.
आणि सोबतच त्यांनी जगभरात होणारी सर्वच वैश्विक संमेलनंही अटेंड केलेली आहेत. त्यातून आपले रिसर्च पेपर्स, आपली भाषणे, आपली मते वगैरे व्यक्त केलेली आहेत आणि बऱ्याच मोठमोठ्या लोकांशी, राष्ट्रपतींशी, काय म्हणतात त्याला, ॲम्बेसिडर्स, राजदूत ज्याला आपण म्हणतो, मराठीत मला शब्द येत नाही येतो, पण जे राजकीय नेतृत्व आहेत मोठमोठ्या देशांचे, त्यांच्यातल्या लोकांशी आणि जे डील करतात आंतरराष्ट्रीय, त्या सर्वांशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यांच्याच विचारांचं, अनुभवांचं दर्शन या पुस्तकात झालेलं आहे. जे कोणी आंतरराष्ट्रीय पॉलिटिक्स, इकॉनॉमी आणि लाईफस्टाईलबद्दल उत्सुक असतील त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं, की जगात कसल्या कसल्या प्रकारचे लोक कशा कशा प्रकारे वावरतात, परिस्थिती नेमकी जगातली कशी आहे, राष्ट्राध्यक्ष जगातल्या अनेक देशांचे कसे वावरतात, किंवा लोकांची परिस्थिती अमेरिकेतल्या सारख्या विकसित देशातल्या लोकांची परिस्थिती काय आहे, आणि संमेलनांमधून नेमकं जगाचं भविष्य कसं ठरवलं जातं, या सर्व गोष्टींचा उलगडा आपल्याला होईल. अतिशय सुंदर पुस्तक आहे, एका दिशेचा शोध. आणि त्यातच मी हे थिंक टँक प्रकरण वाचलं होतं आणि त्याचं मला आता जाणवतं, मी ते पुस्तक आता 5 वर्षाआधी वाचलं होतं, पण मला खरोखर जाणवतं की थिंक टँकचा अभाव भारतात आहेच. पण जिथे कुठे थिंक टँक असतीलही भारतीय कंपन्यांमध्ये किंवा इतर यंत्रणांमध्ये, त्यांना तितकंसं महत्त्व दिलं जात नाही. नामधारी थिंक टँक असतीलही, पण त्यांना जे त्यांचं काम आहे ते करू दिलं जात नाही, किंवा ते करत असतील तर त्यांना तितकं महत्त्व दिलं जात नाही. आणि सगळं काही जर करू दिलं जात असेल तर मग योग्य व्यक्तींची निवड त्या थिंक टँकमध्ये होत नाही. अशा सर्वच प्रकारच्या गौड बंगाल प्रकारच्या गोष्टी त्यात आहेत. त्याच्यामुळे आपण हरकत नाही त्या थिंक टँकबद्दल या पुस्तकात तुम्हाला कुठेतरी वाचायला मिळेलच 3-4 प्रकरणात, पण हे पुस्तक तुम्हाला जगाबद्दलची एक ओळख देईल आणि येणारा काळ नेमका कसा आहे, काय आहे, आणि भारत कुठे आहे नेमका, तिथे आपण मग समजू शकतोच. त्यासाठी रेकमेंडेड पुस्तक आहे, मराठीतच आहे, एका दिशेचा शोध, आणि ते नॅबमध्येही अवेलेबल आहे. ऑडिओ बुक, मी ऑडिओ बुकच वाचलं होतं. आवर्जून वाचावं सर्वांनी, ज्यांना उत्सुकता असेल आंतरराष्ट्रीय इकॉनॉमी, लाईफस्टाईल आणि पॉलिटिक्सबद्दल. तर आजचा भाग इथेच संपूया. पुढच्या भागात काय होणार आहे ते मी आधीच बोललेलो आहे, पण इंटरनेटबद्दलचं एक वाक्य लक्षात आपण आवर्जून ठेवायला हवं. त्याबद्दलही आपण कधीतरी निश्चितच विस्ताराने बोलू, की एव्हरीथिंग इज लीगल ऑन इंटरनेट, बट व्हॉट इज राईट वी बेटर डिसाइड विथ आवर विजडम. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाईम. भेटूया सफर आभासी जगाचीच्या पुढच्या भागात. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.